ते आसराची पूजा करायला आलो. 3 विहिरी आहेत तिघाच्या, पुतण्याची आमची आणि दिराची. मंडळी आम्ही पुतण्याच्या विहिरीवर आलो तर आसराची पूजा करायला. आणि इकडं पास सगळीकडं हरभर पेरलेलं आहे, मस्त खायला आलेले. शिमा घे टाळ खायला. चला आम्ही पूजा करून घरी चाललो. चला म्हणलं जाता जाता टाळ पण घ्यावा. हां कवळाचा आहे मस्त, कवळा कवळा घ्यायचा. हे मस्त खाण्याच्या हक्कामध्ये आलेलं आहे. ते झाली 2-3 विहिरीवरच्या आसराची पूजा. आता आम्ही घरी निघालेले. घरी सवासणी जीव घालायच्या. 7 सवासणी पपई घेतली, टाळ घेतला, पपई घेतली आपल्या घरच्या शेतातल्या. ते आटो तिकडे उभा केलेला आहे थोडं रोडच्या कडेला. आमच्या शेताला जात जात असा मोठा वडा आहे, त्याला आणखी पाणी आहे. ऑटोमध्ये बसल्या बसल्या हे पहा आम्ही भरपूर असा शेताला टाळ उठून घेतलेला आहे. आणि कसं सगळ्या कुरकुर कुरकुर खायल्यात. ताडे काय खायली ग? टाळ खाते. तुम्हाला चावतंय का? चावतंय बाई दाडा आहे. टाळ खाते का? उपास आहे मला. उपवास आहे. बरं रामकृष्ण हरी मंडळी. तर चला तर आता आज व्हिडिओला आपण संध्याकाळी सुरुवात केलेली. तर पहा मी टाळ म्हणतात याला, कोणी ढाळा म्हणतात. हे ओले हरभरे मी आज शेताकडे गेले होते. याचं कारण आमच्या इथं आसराचे मंदिर आहेत विहिरीवर शेतात. तर दरवर्षी आम्ही त्याच्या सुवासनी घालतो. तर आज ते सुवासनी घेऊन नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो होतो. तर चला म्हणलं येतात आमच्या घरच्या शेतातला हा टाळ घेऊन आले. तर म्हणलं चला आता सकाळी पण होत नाही, तर आता ही संध्याकाळी सोलून हे पण मी अशी याची तयार केली त्याची बी घाटी हे पण. तर आता याचं म्हणलं चला सकाळी याचं काहीतरी वेगळी नवीन रेसिपी बनवावी म्हणलं. तर चला तर मग आता उद्या सकाळी भेटू आपण. हे पहा आता देवपूजा ज्येष्ठ झालेले. आणि आपण हे रात्री मी ओल्या हरभऱ्याचे हे सोलून ठेवलेलं होतं. तर चला तर आज आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर आता याचे आपल्याला याचं आपण काय पण बनवू शकतो. याच्या पुऱ्या होतात, याचे वडे होतात, धपाटे होतात, थालपीठ व्हायचं काय पण होते. पण चला मला आपण याची मस्तपैकी आज याची भाजी बनवून थोडी सरभरीत. तर आपण त्यासाठी आता मी काय करणार आहे, थोडीशी अशी काय काय निबर आहे ना, तर मी थोडीशी उकडून घेणार आहे. म्हणजे लवकर शिजल्या जाते, मऊसूद होते. आणि त्यासाठी आपण बारीक कट केलेला एक कांदा, गावरान लसण चांगलं सोललेलं आहे, एक कांदा भरपूर लसणाचा. आणि थोडं 2 छोटे बटाटे कट केलेले आहेत. आणि हा असा कांदा पण मी थोड्याशा पाकळ्या केलेल्या आहे, थोड्याशा फ्राय करून घेणार आहे. आणि एक मोठं टमाटर पण कट करून घेतलेले. तर आता हे सगळं मी अगोदर पाण्यातून धुवून काढून मग हे असं चांगलं फ्राय करणार आहे आणि थोडंसं उकळून घेणार आहे. त्या भांड्यात पाणी मस्त गरम व्हायला ठेवलेले. आणि इकडं एक हरभरे पण ओले धुतलेले चांगले. आता याला थोडंसं उकडून घेऊ, म्हणजे मऊसूद होते, लवकर शिजल्या जाते. उकडलेलं पाणी पण वाया घालणार नाही, फोडणीमध्ये टाकणार आहे. तोपर्यंत हे बटाटे आहेत ना बघा, थोडेसे कट करून ठेवले ना, असे पडतात काळे. तर आता ह्याला पण चांगलं धुवून घेऊ मस्तपैकी. या पहा ओला चणा छानपैकी उकडलेला आहे. तर चला त्या काढून बाजूला. उतरल्याच्या नंतर पण हे असे कमीत कमी 5 मिनिट असं कुठली भाजी असो काय असो तर असं उकळल्या जाते. कारण खापर लवकर थंड होत नाही. खाली उतरलं तरी याची उकळी फुटणं चालूच आहे. लोखंडी पॅन ठेवलेलं आहे छानपैकी लाकडी सगळं. आता हे मस्त गरम झालेलं आहे, तेल घालून घ्यायचं. थोडंसं जास्त घातलेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला हे बटाटा आणि कांद्याच्या पाकळ्या फ्राय करून घ्यायच्या. लसण आणि जिरं थोडंसं मी कुटून घेते आबडधोबड झालेले. आपण छानपैकी फ्राय झालेले. आता हे पण काढून घेऊ. कांदा पण मस्त फ्राय झालेले. थोडंसं तेल बाजूला काढले जास्त होतं. आता याच्यामध्ये कुठल्याला लसण घालायचा, त्याला कांदा कट केलेला छानपैकी परतून घ्यायचं. त्यामध्ये हे जे आपण टमाटे आहेत ना मोठे मोठे कट केले हे पण घालायचे, चांगले परतून. टमाटे खूप मोठे घ्यायची. आपल्याला बटाटा कांदा पण घालून घ्यायचा. चवीनुसार लाल तिखट घालायचं, कमी जास्त आपल्या त्याच्यानुसार. हळद घालायची, थोडीशी धना पावडर चमचा. त्यामध्ये उकडलेले हरभरे, चणा म्हणते, कोणी टाळ म्हणते, कोणी ओले हरभरे म्हणतात. प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी असते. का हे जे पाणी आहे ना उकडलेलं चणा, हे पाणी पण मी
याच्याकडे घालणार आहे. पहा मंडळी, आता हे थोडं सरभरीत, आता मोकळं करायचं असलं, सरभरीत करायचं असलं, पातळ करायचं असलं आपल्या आवडीनुसार त्यामुळे मी अंगापुरता रस्सा बनवणार आहे छानपैकी. आता याच्यामध्ये मी गरम मसाला तयार केलेला आहे घरी. आता थोडासा गरम मसाला घालणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं. हा मस्त छान असा स्वाद आलेला आहे. तर मंडळी पहा, एकदम आली साधी आणि सोपी वल्या चणाची भाजी करण्याची पद्धत पहा. आवडलं तुम्ही पण थोडीफार अशा पद्धतीनं पहा करून, आणि मग पहा टेस्टी किती भन्नाट लागते, भारी एकदम मस्त, खूप छान असा स्वाद यायला आहे. बॅटर पुन्हा ओला चणा, थोडासा उकडलेला बटाटा फ्राय केलेला आहे, त्यामुळे लवकर भाजी शिजते. पहा मी गच्चीवर आलेले आणि आपलं ओल्या चण्याची भाजी टाकलेली आहे लाकडी शेगडीवर. तर चला, कोथिंबीर नव्हती घरात फ्रीजमध्ये, तर चला म्हणलं आपल्याकडं टेरेस गार्डनवर कोथिंबीर आहे. तर ह्या पाशी ह्याला दुपारीची फुलं म्हणतात. तर याच्यामध्ये ग्रो बॅगमध्येच मी थोडेसे धणे टाकले होते. तर ह्या पा कोथिंबीर मस्त, ह्या पा ताजी कोथिंबीर. म्हणलं चला आपली भाजी टाकायला कोथिंबीर. पुदिना पण कसं काळ्या पिशव्याने लावलेला मस्त फुटलेला पुदिना आहे. पाय लिंबुणीचं झाड, कोथिंबीर घेतली मस्त ताजी, आणि आणखीन पाय याच्यात पण आहे मस्त धुवून घेतलेली. आता ह्याला बारीक कट करून घ्यायची. भरपूर सारी कोथिंबीर ताजी मस्त. आणखीन ताज्या कोथिंबीरीनं मस्त स्वाद यायला भाजीचा. लोखंडाच्या भांड्यातली भाजी म्हणजे खूप छान असते आरोग्यासाठी पण आपल्या, कारण लोहाचं घटक असतं याच्यामध्ये लोखंडाच्या भांड्यामध्ये. पण भाजी तयार झाल्यावर लगेच काढून घ्यावं लागते, नाहीतर अशी काळी पडते दुसऱ्या भांड्यात. चला तर मंडळी, झाली ओल्या चण्याची भाजी तयार. आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये गावरान पद्धतीच्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.